एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। थँक्यू। गब्बूशी बोललास का रे तू? हो बोललो ना। काय बोलली? नाही म्हणजे तुझ्याशी तरी नीट बोलली का? हा बोलली असं म्हणायचं। काय पण नाही म्हणजे खरंच काही प्रॉब्लेम आहे का? कम्पॅटिबिलिटी इश्यूज आहेत म्हणली दोघांमध्ये। ते सॉर्ट आउट होईपर्यंत रिलेशनशिप मध्ये ब्रेक घेतलाय दोघांनी। ब्रेक तो टीव्ही सिरियल मध्ये असतो ना तसा। मी त्या ब्रेक मध्ये जाहिराती दाखवतात, मग त्या बघून लोक वस्तू विकत घेतात, तसला ब्रेक। बेबी मला सांग, आपलं आयुष्य म्हणजे काय टीव्ही वरची सिरियल आहे का ग? काय एखादा कुकरी शो? आता पुन्हा भेटूया ब्रेक नंतर एका नव्या रिलेशनशिप सह। बेबी मी सुद्धा फार्माकोलॉजी मध्ये मास्टर्स केलंय ग। अजूनही कंपन्यांना कन्सल्टन्सी करतो, पण त्यांची भाषा मला नाही कळत। ब्रेक स्पेस मलाही नाही कळत। पण दादा काळ बदललाय तशी भाषा ही बदलतेच ना। नाती सुद्धा बदलतात का ग बेबी? नाती सुद्धा बदलतात। मला काही या जगामध्ये शाश्वत असं काही नाहीच आहे का? अगं नवरा बायकोचं नातं किती सुंदर असतं, रक्ताच्या नात्या पलीकडचं। स्वतंत्र स्वयंभू असं ते नातं, पण त्यापासूनही कसलं फ्रीडम हवंय यानं मला सांग। बंधनामध्ये काय सुख असतं हे यानं कसं कळणार जर त्या बंधनासाठी यांनी वेळच दिला नाही तर? आणि असा असा काय काळ दोघांमध्ये गेलाय ग की आता यांना ब्रेकची गरज भासावी, स्पेसची गरज भासावी। होतं रे असं, पण आपणच तर समजून घ्यायला हवं ना या सगळ्याला। नाही आणि राधामध्ये आणि जमाई बापूंमध्ये खरंच काहीतरी झालं असेलही, पण ते आपल्याला सांगू शकत नसेल। ते म्हणतात ना विरहाने प्रेम वाढतं म्हणून। आणि अरे पूर्वी नाही का नवरा जेव्हा परगावी जायचा तेव्हा बायका माहेरपणासाठी यायच्याच की। शक्य आहे कसं आहे बेबी, माझा संसार काही फार दिवस टिकला नाही, मंजू लवकर गेली सोडून। आमच्यामध्ये हे शब्द कधी आलेच नाही। उलट भांडण झालं नाही की ते भांडण सोडवण्यामध्ये खरंच सुख असायचं। पळून जाण्यामध्ये कसली आली ग हुशारी? मी आउटडेटेड झालोय बहुतेक। असे तर्कवितर्क करण्यापेक्षा ना तू जमाई बापूंची सरळ सरळ बोल। नाही कारण आपली पोर काही ताकासूर लागू देणार नाही आणि आपल्याला धड काही सांगेल असंही मला वाटत नाही। आणि जे काही आपल्याला सांगेल, जे काही शब्द वापरेल ते असे असतील ना की ज्याने आपल्याला फक्त त्रासच होईल। त्याच्यापेक्षा तू सरळ जमाई बापूंशी बोल असं मला तरी वाटतं। नाही बोलेन मी बोलेन ग, पण त्यांनी नीट उत्तर द्यायला हवे। शेवटी तोही ह्याच पिढीतला आहे। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।